आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये प्रचार सुरू आहे। भर उन्हात 40 डिग्रीपेक्षाही अधिक जास्त तापमान असलेल्या वातावरणात गडकरी आणि फडणवीस गल्लीबोळात फिरून मतदारांचा आशीर्वाद मागतात। गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी नागपूरमधनं 2,16,000च्या मताधिक्याने निवडून आले होते आणि त्यातील फक्त 65,000ची आघाडी, मोठी आघाडी एकट्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं त्यांना मिळालेली होती। तर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या एकत्रित प्रचाराचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा सध्या दक्षिण पश्चिम नागपूरमधील खामला परिसरामध्ये पोहोचलेली आहे आणि खामला परिसरामध्ये हळूहळू ही लोकसंवाद यात्रा जी आहे ती पुढे जात आहे। दक्षिण पश्चिम नागपूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। दक्षिण पश्चिम नागपूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे म्हणूनच महत्त्वाचं नाही आहे, तर भाजपला नेहमीच या मतदारसंघातून मोठी आघाडी अपेक्षित असते। 2019 मध्ये जवळपास 65,000 मतांची आघाडी दक्षिण पश्चिम नागपूरमधून भाजपला मिळाली होती, नितीन गडकरी यांना मिळालेली होती आणि यंदाही तशाच आघाडीची अपेक्षा जी आहे ती भाजपला आहे आणि त्याच अनुषंगाने आज भाजपचे जे कार्यकर्ते आहे ती पूर्ण शक्ती या दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दक्षिण पश्चिम नागपूर जो आहे तो भाजपचा गड आहे आणि मोठ्या संख्येने नगरसेवक जे आहेत ते भाजपचे या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचा संघटन जो आहे तो मजबूत आहे। अनेक वर्षांपासून, अनेक निवडणुकांपासून या मतदारसंघाची बांधणी जी आहे ती संघटनात्मक कौशल्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे। मात्र मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप जे आहे या दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये पूर्ण शक्ती पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।